हाय, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. मी आहे सोनाली. आम्ही आलो गावाकडे. आम्ही चाललो आता शेतामध्ये. ही माझी सासू चालली पुढे पटापटा पटापटा. हे आहे बाजूचं शेत. आम्ही चाललो आता शेतामध्ये. हे आमचं शेताचा रस्ता बघू शकता तुम्ही कसं आहे. हे आमच्या काकां त्यांचं शेत आहे. पटापट चाललो शेतामध्ये. आलो आम्ही आमच्या शेताच्या रस्त्याला. हे आमचं शेत बघतो तो काय आमच्या आधी JCB आलेला तिथं. JCB सगळे झाड झुडपे वगैरे जे होते विहीर खंदायची ना आपल्याला, तर ते सगळे साईडला करत होते. आम्ही पटकन गेलो शेतामध्ये जिथे विहीर खंदायची तिथे. हे आमचे साहेब उभे होते, बघत होते आम्हाला. ते माझे आजी सासरे. हे आमचे आजी सासरे. तो तिकडे JCB चालू. हे आमच्या आत्याबाई आणि ही त्यांची नात क्यूट आरू. बघत होते कुठं काय करायचं कसं करायचं. सगळेजण बसले होते. JCB त्याचं काम करत होता. आणि ही आहे मी, बघू शकता तुम्ही. आता सर्वजण बसले बोलत होते काय करायचं कसं करायचं. सगळ्यांचं चाललं होतं बोलणं. हा आमचा गोपाल, माझा छोटा देर, तो आला शेतामध्ये. सर्वजण बसले काय करायचं कसं करायचं नियोजन करताय. वीरवाल्या काकांनी त्यांची वाट बघत होतो. काकां ते आले, वीरवाले दादा काकां ते सगळेजण आले. मग नारळ वगैरे ते सोडून घेतलं. नंतर JCBने जो आमचं काकांनी मक्काचा भुसा होता ते पलीकडे लोटून दिला. बघू शकता आमचे बाबा त्यांना सांगायला गेले तिकडे सरका म्हणून. त्यानंतर हे वीरवाले दादा आले. त्यांनी नारळ घेतला हातावरती. बघा तुम्ही कसं तो नारळ जिथे पाणी तिथे सरळ उभा राहतोय. बघा तुम्हाला दाखवते मी. हे बघा जिथे पाणी तिथे तो उभा राहतोय, जिथे पाणी नाही तिथे तो पडून जातोय ॲटोमॅटिक. बघू शकता तुम्ही ते बघा. मग सगळेजण आले. गोपालला आमचे शेतामध्ये नारळ फोडायला पाठवला आमचे तिथे देव वगैरे येताना. त्यानंतर आमचे हे मोठे सासरे त्यांनी पूजा वगैरे केली. हे दोघा दादांचं काय चालू होतं काय माहीत. त्यांनी पूजा वगैरे केली, नारळ घेतलं, पाणी बघायला गेले. ते तुम्ही बघू शकता सेम कंडिशन आहे. या मोठे बाबांच्या हातामध्ये पण नारळ आहे. जिथे पाणी आहे तिथे तो उभा राहत होता आणि जिथे पाणी नाही तिथे तो आडवा पडत होता ॲटोमॅटिक. तुम्ही बघू शकता ते बघा. हे बघा आता झाला उभा बघा. मग जागा वगैरे बघितली, बाबांनी सांगितली जागा वगैरे. सर्वजण आले, जागा बघितली, कुठं घ्यायचं, किती लांब घ्यायचं, कसं घ्यायचं बघितलं, कितीपर्यंत घ्यायचं. त्याच्यानंतर पूजा चालू केली. सगळेजण होते. इकडे साईडला मी होते. मस्तपैकी आमचे बाबा बोलत होते त्यांना काय बोलत होते काय आम्ही, त्यांचं तेच विषय चालत. मग पूजा वगैरे केली मस्तपैकी. आमच्या काकांनी सगळ्यांना गुलाल लावला. आमचे साहेब म्हणतात पहिले मला लाव. मग त्यांना लावला. मग आमच्या साहेबांनी इकडे तिकडे बघितलं, मुहूर्त केला. पहिला टिकाव त्यांनीच लावला. त्यांना प्रसाद वगैरे दिला काकांनी. आमचे बाबा म्हणतात तुम्ही करा. वीरवाले दादा म्हणतात तुम्ही करा. मग मोठे सासऱ्यांनी मारलं टिकाव. त्यांचा मोबाईलच खाली पडला. डबल त्यांनी खिशात ठेवला, डबल मारला.
बघू शकता, पाया वगैरे पडून घेतला त्यांनी, देवाला प्रार्थना केली. मग आमच्या आजीन सासरे त्यांनी पण त्यांच्या हाताने मस्तपैकी मुहूर्त केला. हे विहिरीवाले दादा त्यांनी त्यांच्या हाताने पण केलं. हे आमचे सासरे त्यांनी पण त्यांच्या हाताने मुहूर्त केला. मग पटकन विहिरीची जागा वगैरे मोजली, तिथे निशाणी केली, किती करायची, काय करायची, किती लांबी येईल, रुंदी वगैरे त्यांनी व्यवस्थित मोजून घेतलं. इकडे जेसीबी त्याचं काम करत होता, बघू शकता तुम्ही. सगळेजण उभे होते. बाकी आता आम्ही निघालो घराकडे. मी, मम्मी, पप्पा, आत्या, त्यांची नात आरू जेसीबी काम करत आम्ही चालत होतो. ही आमची बसंती, ती बघा कशी साहेबांना करती. साहेबांचे सगळे कपडे खराब करून टाकले तिनं, बघा कशी करते ती. म्हणजे म्हणते काय केलं तू, बघ माझे कपडे खराब केलेस तू. ती गेली पुढे निघून. कशी साहेबांच्या मागे बघती, बघा बघा. मग ही आमची मम्मी म्हणती काय केलं तू, काय नाही. बसली ती शांत. तिला म्हणली इकडे बघ, इकडे बघ, तुझा फोटो काढते. बघानाच नाही. निघालो आम्ही घरी. घरी आलो म्हणजे घरच्याच रस्त्याने होतो, अजून गेलो पण नाही घरी. चाललोय रस्त्याने घरी आलो. मग एक छान प्रकारे मस्त रील बनवली. कसा वाटलं तुम्हाला माझा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.